आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी ओमकार अंगडी. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. नजर सर्वप्रथम ठळक घडामोडींवर. चीनमध्ये विकारांची धास्ती, भारतात दक्षता जास्ती. गुजरात आणि महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा. मॅक्सिकॅब मालक संघटनेची बैठक संपन्न. रोजगार हमी योजना शेतीशी जोडण्याची मागणी. धामणे येथे मारुती लक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा संपन्न. आर्य लॉ कॉलेजमध्ये संविधान दिवस साजरा. माहेश्वरी अंधशाळेचा सुवर्ण महोत्सव शुक्रवारपासून होणार. माजी सैनिकांच्या मेळाव्यानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस. फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर. सेकंड प्राइज 50 इंच LED टीवी. थर्ड प्राइज 42 इंच LED टीवी. और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी-शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग. अमरकॉन, खडी बाजार, बेळगावी. अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध. वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल. ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज. सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती. नियमित वाचा, स्मार्ट व्हा. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. चीनमध्ये लहान मुलांमध्ये श्वसन विकाराची साथ आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थांच्या सज्जतेचा ताबडतोब आढावा घेण्याचे निर्देश सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना रविवारी दिले. चीनमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष असून कोणतीही भीती बाळगण्याची गरज नसल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. कोरोना संकटानंतर चीनमध्ये आता लहान मुलांमध्ये श्वसन विकाराची साथ आली आहे. त्यामुळे अनेक देशांनी सावधगिरीची उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सावधगिरीचा उपाय म्हणून श्वसन विकाराविरुद्धच्या सज्जतेच्या उपाययोजनांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात आणि महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा. देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही कालपासून अधूनमधून रिमझिम पाऊस पडतोय. दुसऱ्या बाजूला गुजरात राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. रविवारी सकाळपासून चालू असलेल्या या पावसामुळे अनेक शहरं आणि जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 20 पडून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या याहून अधिक असू शकते असं म्हटलं जात आहे. या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी देखील झाली आहे. मॅक्सिकॅब मालक संघटनेची बैठक संपन्न. येत्या 4 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या सरकारच्या हिवाळी अधिवेशनाप्रसंगी वाहतूक मंत्र्यांची भेट घेऊन आपल्या समस्यांचे निवेदन देण्याचा निर्णय उत्तर कर्नाटक मॅक्सिकॅब मालक संघटनेने घेतला आहे. कन्नड साहित्य भवन येथे सोमवारी सकाळी पार पडलेल्या उत्तर कर्नाटक मॅक्सिकॅब मालक संघटनेची बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष CS राजनावर हे होते. रोजगार हमी योजना शेतीशी जोडण्याची मागणी. रोजगार हमी योजनेची कामे देण्यासाठी सरकारकडून व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र सदर योजना ही शेती व्यवसायाशी संबंधित जोडली जावी अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी निवेदन देण्यात आले. सध्या भात कापणी, मळणीची कामे जोमात सुरू आहेत. सुगीची लगबग सुरू असून शेती कामांसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त बनले असून रोजगार हमी योजनेची कामे तात्पुरती बंद ठेवावीत अशी मागणी करण्यात आली आहे.
धामणे ते मारुती लक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा संपन्न. धामणे ते मारुती मंदिराचा कळसारोहण कार्यक्रम शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी उत्साहात झाला. रविवारी महाप्रसादाने लोकार्पण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शनिवारी जय श्रीराम रामभक्त हनुमान की जय या जयघोषात मारुती मंदिराचा कळसारोहण सोहळा झाला. आर्य लॉ कॉलेजमध्ये संविधान दिवस साजरा. येथील आर्य लॉ कॉलेजमध्ये भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश विजयलक्ष्मी देवी या उपस्थित होत्या. यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व सांगितले. तसेच कायद्याच्या विद्यार्थ्यांनी याचा सखोल अभ्यास करावा असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला निदा आणि तन्मय यांनी प्रार्थना सादर केली. त्यानंतर डॉक्टर समीना बेग यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रीतम रेवणकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. माहेश्वरी अंधशाळेचा सुवर्ण महोत्सव शुक्रवारपासून होणार. बेळगाव जिल्हा अंधसेवा संस्थाने माहेश्वरी अंधशाळा स्थापन होऊन 50 वर्षे पूर्ण झाली. त्यासाठी 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर या काळात माहेश्वरी अंधशाळेच्या आवारात सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष वादिराज कलगडकी आणि कार्यक्रम संयोजनाचे अध्यक्ष बाळकृष्ण भट्टड यांनी पत्रकार परिषदेत दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता गावडे यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते. माजी सैनिकांच्या मेळाव्यानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न. माजी सैनिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी येथील मराठा लाईट इन्फंट्री केंद्राच्या वतीने रविवारी मेळावा भरवण्यात आला. यामध्ये माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी माजी सैनिकांसमवेत बोलताना केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर मुखर्जी यांनी मार्गदर्शन केले. माजी सैनिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन त्यांनी दिले. या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात. चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ. शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम. खुशियाँ लाए आराधना. यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए 1 से बढ़कर 1 प्राइजेस. फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुति गल्ली बेळगावी. आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी. आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स, खडे बाजार बेळगावी. आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खडे बाजार बेळगावी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. वळूयात पुढील बातमीकडे. येथील शीख बांधवांच्या वतीने रविवारी गुरु नानक जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. टिळकवाडी येथील साध संगत गुरुद्वारा येथे भजन आणि गुरबानी कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाच्या वेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार राजू सेठ यांनी उपस्थिती दर्शवली होती. तसेच सर्व धर्म बांधवांसाठी भोजन लंगर प्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते. गोवावेस येथे शीख बांधवाच्या वतीने सरबत प्रसादाचे वाटप करण्यात आले. कॅम्पमध्ये असलेल्या गुरुद्वारा येथे सैन्य विभागातील शीख बांधवांनी प्रार्थना सभा आणि प्रसादाचे आयोजन केले होते. याचा लाभ घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्लंबिंग साहित्याची दुकानात 16 लाखांची चोरी. नामबंद कंपन्यांचे प्लंबिंगचे साहित्य विक्री करणारे दुकान फोडून चोरट्यांनी 15,72,000 रुपयाचा ऐवज चोरून नेला. येडियुरप्पा मार्गावर 19 नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर मोजदाद करून रविवारी शहापूर पोलिसात रीतसर नोंद झाली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी: जुन्या बीबी रोडवरील येडियुरप्पा मार्गावर साईनगरमध्ये उमेश रत्नकांत उपशेट्टी यांच्या मालकीचे पंचमुखी ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. दिनांक 19 रोजी सकाळी दुकान उघडले असता दुकानातील संपूर्ण माल विस्कटलेला दिसला. त्यामध्ये दुकानातील किमती असणारे सर्व साहित्य चोरट्याने लांबवले असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. के. आनंद यांनी ऑनलाईन जुगाराच्या संकटामुळे संपविले जीवन. सीबीआय चौकशीचा ससेमिरा आणि ऑनलाईन जुगारातून वाढलेल्या कर्जातून कॅन्टोन्मेंट सीईओ के. आनंद यांनी शनिवारी जीवन संपवल्याचे स्पष्ट होत आहे. शिवाय याच नैराश्यातून त्यांची सतत चिडचिड व्हायची असेही पोलीस चौकशीत समोर आले आहे. दरम्यान शवचिकित्सेनंतर सीईओ आनंद यांचा मृतदेह शनिवारी रात्री उशिरा चेन्नईला पाठवण्यात आला. कॅन्टोन्मेंट सीईओ आनंद यांनी आत्महत्या केल्याची शनिवारी उघडकीस आल्यानंतर त्यांची शहरात दिवसभर चर्चा होती. बंदखोरीत विषद्रव बाटली व 2 मृत्यूपत्रे आढळून आली आहेत. सीईओ आनंद यांच्या मृत्यूमागे ऑनलाईन जुगार कारणीभूत असल्याच्या अंदाजापर्यंत पोलीस आता पोहोचले आहेत. शिवाजी तरुण मंडळाकडे अखिल भारतीय सायराज चषक. हजारो फुटबॉल शौकीनांच्या साक्षीने सायराज चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत रविवारी झालेल्या रोमहर्षक अंतिम सामन्यात मराठा स्पोर्ट्स शिवाजी तरुण मंडळाने पेनाल्टी शूटआउटवर विजय मिळवत सायराज चषक पटकावला. पेटीएम कोल्हापूर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. बेळगुंदी शर्यतीत मरनाई आनंदी जोडी प्रथम. येथील कलमेश्वर व्यायाम मंडळ व गावकऱ्यांच्या वतीने शुक्रवारी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. यामध्ये बेळगुंदी व कल्लेहोळ येथील मसनाई प्रसन्न जैल जोडीने प्रथम क्रमांक मिळवला. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर केणेकर होते. RM चौगुले, ॲडव्होकेट MG पाटील, रामचंद्र चौगुले, निंगाप्पा मोरे, चेतन पाटील, सागर सावगावकर, डॉ. नितीन राजगोळकर आदींच्या उपस्थितीत शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले. ज्योती स्पोर्ट्सच्या खेलोत्सव क्रीडा स्पर्धांना प्रतिसाद. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती स्पोर्ट्स अकॅडमी व सह्याद्री आंतरराज्य बहुउद्देशीय सहकारी पतसंस्था पुरस्कृत खेलोत्सव क्रीडा स्पर्धांना शनिवारी मराठी विद्यानिकेतनच्या क्रीडांगणावर सुरुवात झाली. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील होते. व्यासपीठावर मंडळाचे सचिव विक्रम पाटील, सहसचिव दीपक देसाई, संचालक बाळाराम पाटील आदी उपस्थित होते. सेंट झेवियर स्कूल अंतिम फेरीत. होनगा येथील फिनिक्स स्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या 16 वर्षाखालील आंतरशालेय मुलांच्या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत सेंट झेवियर स्कूल संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शनिवारी झालेल्या उपांत्य सामन्यात सेंट झेवियर स्कूल संघाने केंद्रीय विद्यालय नंबर 2 शालेय संघाचा 10 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. यावेळी सेंट झेवियर स्कूल संघाचा स्वयं वड्डेबैलकर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. याबरोबरच स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.